हे सगळं कळलं कसं त्यांना? शनायामुळे। मला कळत नाही मॅम, एरवी कशी फुलिश सारखी वागते ती, अचानक तिचं ब्रेन कसं काय वर्क केलं? एनिवे, आय डोंट नो काय होणार आहे, बट मॅम यू डोंट वरी, आनंद सर आणि पानवलकर सर तुमच्या साईडनी बोललेत हा। वहिनी, भाऊजी, आणि मला माहिती आहे तुम्हाला आता ऑकवर्ड वाटत असणार। त्या दिवशी गुरुने तुमचा अपमान केला। भाऊजी, जाऊ द्या ना, झालं ते झालं। काय दुःख गोंजारलं ना का आणखी मोठं होतं। हे सगळं आपल्या नशिबात आहे असं समजायचं आणि विसरून जायचं। हो, पण आपल्याच माणसाने दिलेलं दुःख इतक्या सहजासहजीने विसरता येत नाही। ए दिवसे गुरु तुम्हारी साथे जे रीते वर्ती રહ્યો હતો ને, મને તો એવો તો ગુસ્સો ચડ્યો કે आनंद भाऊजी, तुम्ही शांत व्हा। शांतच तर झालो वहिनी। खूप कंट्रोल केलं त्या दिवशी स्वतःला, आणि मनात म्हटलं की गुरु हे जे काही वागतोय ना त्याचं फळ त्याला नक्की भोगावं लागेल। आणि बघा ना, तसंच झालं। वो कहता है ना, भगवान के घर देर है अंधेर नहीं। जिथे तुमचं अपमान झालं होतं, आज त्याच ठिकाणी तुम्हाला ऑफिशियली बोलवलंय। दार तिकडे, निघ तू। चला मॅडम, निघा। आत्ताच्या आत्ता जर इथून निघून नाही गेलात तर सिक्युरिटीला सांगून धक्के मारून बाहेर काढ। वहिनी, मला कळलं की शनायानी तुम्हाला इथे बोलवलंय, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका। कुठल्याही परिस्थितीत आपल्याला माघार घ्यायचं नाही। आम्ही सगळे आहोत ना तुमच्या पाठीशी। येस मॅम, वी ऑल आर विथ यू। तुम्ही सगळेजण आहातच ग, पण आता ही शन्या काय म्हणते ते पाहू। ओके, सो आय विल इन्फॉर्म हर। बाय द वे मॅम, सिट ना। ती बघ ना, ती आहे मध्ये। तू जरा बाजूला हो ना प्लीज। नाही नको, मी इथेच बरी। ठीक। रघु, हाँ सर। चहा? मॅडम तुम्ही? नमस्कार। तुम्हाला इथं पाहिलं की खरंच खूप आनंद होतो मॅडम। गजानन महाराज शपथ, तुम्ही बसा ना मॅडम, मी चहा घेऊन येतो लगेच। नाही नको, चहा नकोय मला। सॉरी मॅडम, मला विलासने सांगितलं त्या दिवशी, पण आता काही होणार नाही मॅडम, मी आहे ना सर। नको, खरंच नको। सर मी येतो। हॅलो, शनाया मॅम, तुम्ही ज्यांना बोलवलं त्या आल्यात। सो शुड आय सेंड हर इन? नॉट नाउ, बट वाय? आय मीन शी इज ओके। काय झालं? शी इज आस्क्ड हर टू वेट। का? आय डोंट नो, काहीतरी काम करते म्हणाली। तिला काम? तिला काय काम असणार आहे? ती तर व्हॉट्स? ती आहे ती सूटकेस मध्ये जेव्हा काहीच नसतं तेव्हा काय असतं? सामान? नाही नाही नाही, कपडे नाही, सामान नाही, काहीच नसतं तेव्हा। रिकामी। हा, रिकामी। आणि माणसाबद्दल काय म्हणतो आपण? रिकाम टेकडा। हा, रिकाम टेकडा। माणूस रिकाम टेकडा असतो आणि ती शनाया रिकाम टेकडी। दोन तास झाले, अजून कसं बोलवलं नाही हिने? राहू दे ना जेनी, कामासाठीच आहे ना, थांबते। नो मॅम,
यू डोंट अंडरस्टँड. शी इज डुईंग ऑल दिस ऑन पर्पज. तुम्हाला ट्रबल करण्यासाठी. मी ना बोलतेच तिच्याशी. Shania ma'am, she's still waiting. It's been 2 hours, na? So, no, ma'am. She'll wait. But ma'am, office सुटण्याची वेळ झाली ना, so 2 तास झाले. Okay, ma'am. Finally, please. बोलवलं? Yes. All the best. वहिनी घाबरू नका. जशाच तसं उत्तर द्या. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. हो भाऊजी, आलीच. Father, please help her. May I come in? OMG, English, huh? Please come in. थँक्यू. नाही ते थँक्यू वगैरे सगळं सोड. बट मला सांग, हे फ्रॉड करून जे काही तू कॉन्ट्रॅक्ट मिळवलेस ते तू कसं पूर्ण करणार आहे? शन्या, हे माझ्या नवऱ्याच्या ऑफिसचं काम आहे. त्यांचं नाव खराब होईल असं मी कधीच नाही वागत. त्यामुळे हे काम अर्धवट सोडायचा प्रश्नच नाही. हे काम मी चांगल्या पद्धतीने पुरं करून दाखवेन. ओव्हर कॉन्फिडन्स यार. गुड. पण तुला का वाटतं हे काम एवढं सोपं असेल? हे बघ, हे काय? सेमिनार साठी जे जेवण लागणार आहे त्याचाच मेनू आहे हा. ग्रिल बसा विथ रेड. सॉरी व्हॉट? बसा. इट्स बासा. राधिका, तुला वाचताही येत नाही, कसं करणार आहेस तू हे सगळं? अगं पण हे सगळे पदार्थ कुठले? कॉन्टिनेंटल आणि चायनीज आहेत. अगं पण ते टेंडर मध्ये तर ते सगळं राहू दे. फॉरेनची लोक आहेत ना ती. तू काय त्यांना वडा भात आणि पुडाची वडी वगैरे खायला देणार आहेस का? काहीतरी तेलकट घाणेरडं नाही ना. त्यांना हेच सगळं आवडतं. सो हेच सगळं करायला लागणार आहे. आणि लक्षात ठेव, काही चूक होता कामा नाही अजिबात. पण या सगळ्याची रेसिपी तर मला माहित नाही ना. तो आमचा प्रॉब्लेम नाही, तो तुझा प्रॉब्लेम आहे. तू काही कर, नाही आता मेनू चेंज होणार नाही. आनंद भाऊजी म्हणाले होते का? ए प्लीज तू तुझ्या आनंद भाऊजींचं सांगण्यावरनं ना इथे काही कामं होत नाही. तो इथे काम करतो, बॉस नाही, कळलं ना? अहो पण हा मेनू बदलता नाही का येणार? दुसरे पदार्थ. सॉरी, कसं आहे ना, हा मेनू मी डिसाईड केलाय आणि मी तो ऑलरेडी त्यांना मेलही केलाय. त्यामुळे त्यात काहीच चेंजेस होऊ नाही शकणार.